मुंबईतील लोअर परळ येथील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे। या जागेवर उद्यान आणि विरंगुळा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव असताना ती जागा खासगी संस्थेला देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय। आमदार अजय चौधरी आणि किशोरी पेडणेकर यांनी या जागेसाठी पालिकेकडे पाठपुरावा केला होता। मात्र मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून ही जागा खासगी घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केलाय। याच मुद्द्यावरून आज करी रोड येथे लोढा हटाव मुंबई बचाव अशा घोषणा देत जोरदार आंदोलन करण्यात आले। आता ही सार्वजनिक जागा लोकांसाठी राहणार की खासगीकरणाच्या विळख्यात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। ह्या लोअर परळ ब्रिजचं उद्घाटन झाल्यानंतर त्याखाली जी मोठ्या प्रमाणावरती जागा उपलब्ध झाली त्या जागेवरती इथल्या स्थानिकांची मागणी होती, इथल्या स्थानिक गृहनिर्माण संस्थांची मागणी होती, ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थांची मागणी होती। ह्या उपलब्ध जागेमध्ये एक ज्येष्ठ नागरिकांकरता विरंगुळा केंद्र बनवा, तरुणांकरता ओपन जिम बनवा, त्याचबरोबर लहान मुलांकरता गार्डन बनवा आणि कबड्डी करता उपलब्ध जागेमध्ये एखादं मैदान देखील बनवा। आणि ह्या संदर्भामधल्या लोकांच्या मागणीसह ती सगळी पत्र लावून मी फेब्रुवारी 2025 मध्ये हा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेकडे दिला। मुंबई महानगरपालिकेच्या बरोबर सहआयुक्त, त्याच्याबरोबर आमच्या सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि इथल्या त्यावेळच्या नगरसेविका किशोरताई पेडणेकर यांच्यासह आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली, कुठे काय करू शकतो त्याची आखणी केली आणि म्युन्सिपल आर्किटेक्टना नेमण्यात आलं आणि त्याकरता प्रस्ताव उपायुक्तांनी मुंबई महानगरपालिकांच्या एमसींकडे सादर केला आणि मी त्याचा पाठपुरावा करत होतो आणि मग एमसींकडनं निधी नाही म्हणून हा प्रस्ताव परत आला। मी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावरती चर्चा केली। मी माननीय पालकमंत्र्यांना एक निवेदन दिलं, त्यामध्ये निधीची मागणी केली आणि त्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये मी ज्यावेळी ह्यावरती चर्चा केली त्यावेळी पालकमंत्र्यांनी मला आनंद वाटतोय सांगायला की तात्काळ 3 कोटी रुपयाचा निधी त्या कामावरती वर्ग केला आणि निव्वळ वर्ग नाही केला तर त्याच वेळी संध्याकाळी 5:15 वाजता नगरविकास खात्याकडनं निधीची वर्क ऑर्डर देखील मला देण्यात आली। ती वर्क ऑर्डर माझ्याकडे आहे। 12 फेब्रुवारीला ती जिल्हा नियोजनची बैठक झाली आणि हा निधी आल्यानंतर मी किशोरीताईंनी, उपायुक्तांनी, सहाय्यक आयुक्तांना आम्ही पुन्हा एकदा इथे प्रत्यक्ष पाहणी केली, ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत, इथल्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तो प्रस्ताव देखील सादर झाला। आता मुदत लोढांना जाग आली। लोढांचा या मतदारसंघाशी संबंध काय? बरं, ह्या मतदारसंघातल्या एकाही माणसानी त्यांच्याकडे मागणी केली नाही तर नागपाडामध्ये एक शिवकल्याण केंद्र म्हणून त्याचे अध्यक्ष कोण आहे? रामचंद्र रामुका। आणि या रामचंद्र रामुकांनी त्यांना पत्र दिलं, लोढांनी महापालिकेला लिहिलं की ही जागा मी सांगतो त्या संस्थेला द्यायची, कोणाला द्यायची नाही। लोढांनी या संदर्भातली बैठक घेतली आणि मग महापालिकांवरती दबाव टाकल्यामुळे महापालिका थोडी स्लो डाऊन झाली। आम्हाला ज्यावेळी ते समजलं आम्ही पुन्हा अधिकाऱ्यांकडे गेलो। अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही करतोय पण थोडं प्रेशर आहे। अरे लोढा कोण आहे? मला मुळामध्ये हे मुद्दामून सांगायचं आहे की हा कष्टकऱ्यांचा प्रभाग आहे। इथे गिरणी कामगार राहतात, इथे गिरणी कामगारांची कुटुंब राहतात, इथे ग्रामस्थांच्या खोल्या आहेत, त्याच्या खोल्यामध्ये 25-25 ग्रामस्थ राहतात, त्यांना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून आमचा हा प्रयत्न होता। मोठ्या प्रमाणावरती कबड्डीपट्टू आहेत, त्यांना कबड्डीचा सराव करता यावा म्हणून मैदान असावं म्हणून हा प्रयत्न होता आणि मूळ मुंबई ज्या वेळेला महाराष्ट्राला मिळावे म्हणून आंदोलन केलं गेलं, मुंबई जी काय मिळाली ही मुंबई मिळवण्याकरता गिरणी कामगारांचा प्रचंड मोठा सहभाग होता। लोढाच्या खानदानमधला कोण हुतात्मा झाला विचारा लोढाला। 106 हुतात्मे दिले, ते 106 हुतात्मे मूळ मुंबईकरांनी दिलेले आहेत। गिरणी कामगारांच्या आंदोलनामध्ये हुतात्मे झालेले आहेत। लोढाच्या कुटुंबातला कोण हुतात्मा झाला का? अख्खी मुंबई आमची अशा दृष्टीने जिथे पाहू तिथे आम्ही खाऊ अशा प्रकारे चालणार नाही। या जागेवरती स्थानिकांचा अधिकार आहे
आम्ही कुठल्या खाजगी संस्थेला मागत नाहीये. तर आम्ही महानगरपालिकेने ते करावं, महापालिकेने ते चालवावं आणि इथल्या स्थानिकांना त्याचा उपयोग व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. निधी वर्ग झालेला आहे. मी जनतेच्या साक्षीने सांगतो, असा कुठलाही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. सर, पण आज लाक्षणिक कुपोषण आहे, मग प्रखर आंदोलन करू आम्ही. सर, तुम्हाला काय वाटतं नेमकं मंगलप्रभा लोढा यांना कुणाचं वरद असतंय ज्यामुळे अशा मुंबईतल्या अनेक जागा आहेत ती घशात घालण्याचा प्रयत्न करतात? सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत ते, आणि सत्ताधारी पक्ष कायदा कानून काही मानत नाही. तुम्ही पाहताय महानगरपालिकेतला निधी, सगळा निधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना खैरात केलेली आहे, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना दिलेला नाही. सरकार विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देत नाही, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना करोडो रुपये देते. म्हणून कायदा बिदा काही पाळत नाही ते. आम्हाला काय मिळेल, आम्हाला कसं ओरबडता येईल एवढाच त्यांचा दृष्टिकोन असतो. पण आम्ही हा लोढाचा प्रयत्न इथे सहन करणार नाही. शिवसेनेच्या वतीने आज इथे तीव्र आंदोलन होते. मनसेचे अनेक पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्यांना पण मी धन्यवाद देतो. कारण ही मूळ मुंबईकरांची गरज आहे. ही कोणतरी बाहेरून आलेल्या लोकांच्या सुविधांकरता नाही, तर मूळ मुंबईकरांच्या, इथल्या गोरगरीब मराठी जनतेकरता, इथल्या कामगारांकरता, इथल्या तरुणांकरता आम्ही हा लढा करतोय. आणि हा लढा आम्ही शेवटपर्यंत आम्ही सोडणार नाही. प्रयत्न कोणी केला तो प्रयत्न हाणून पाडणार, हा 100%. 2022ला सत्ता जबरदस्तीने परिवर्तन झालं आणि त्या जबरदस्ती परिवर्तनामध्ये लोढाचा निधी खूप होता असं आम्हाला समजतंय. म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उठ फूट लूट आणि नमहा हा मंत्र आता या मुंबईत, या महाराष्ट्रात प्रचलित झालाय. त्यामुळे आमच्याकडे अजय चौधरींनी ज्या वेळेला MMRD आणि महापालिका सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमदार म्हणून स्वतः त्यांना जेव्हा कळलं, त्यांनी बरोबर 14 फेब्रुवारी 2025ला पत्र दिलं. हे पत्र दिल्यानंतर मग ह्यांना जाग आली. दुसरं पत्र त्यांनी 12/2/26ला, पत्रव्यवहार आमचा चालूच आहे. मी 21 नोव्हेंबर 2025 पत्रव्यवहार. पण जोपर्यंत इलेक्शन लागलेली नव्हती, प्रशासकाच्या हातात सगळी सत्ता होती, त्यामुळे जे माजी आयुक्त ह्याने बेदिक्कत कुठली चौकशी केली नाही, काही नाही, आणि त्याला देऊन टाकलं असं आयुक्त. त्याच सभागृहामध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने आमच्या किंवा विधानसभेत एखादा सभापती निर्णय देतो, उपसभापती, तो म्हणजे ब्रह्मदेव नाही असा उक्तीवाद केलाय. आमचं पण तेच म्हणणं आहे, एका जर आयुक्तांनी लिहून दिलं, म्हणजे आयुक्त म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का? ब्रह्मदेव हे आमच्या समोर बसले, ज्यांना पाहिजे, ज्यांच्यासाठी होतंय, आणि रिकामी झालेली ती जागा आहे ब्रिजच्या खालची. आम्हाला ओल्ड एज, महिला, पुरुष किंवा सगळ्यांसाठी योगा केंद्र, कबड्डी ही पंढरी आहे इथली, त्याच्यासाठी लागणारी जागा. त्याच कबड्डीमध्ये ते छोटे टेनिस बॉल घेऊन क्रिकेट खेळतात. म्हणजे जेणेकरून लहान मुलं, महिला सगळ्यांसाठी आम्ही का करतोय? 2 गोष्टी. एक तर खेळ खेळतील मुलं, आणि ती पण आमच्या डोळ्यासमोर, कारण हल्ली मुलं उचलून पळवून नेण्याच्या खूप वाढलंय. हे सगळे आमचे लोक बरोबर बाजूनी असतात. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर आमची 14, 15, 10, 8, 7 वर्षाची मुलं आमच्या डोळ्यासमोर खेळतील. आणि खेळण्यामध्ये मग महिला असतील, पुरुष असतील, 2 तास 3 तास त्या मोबाईलपासून लांब राहतील. शारीरिक ज्या हालचाली आहेत त्या आता होत नाहीये. आणि अजय चौधरींनी बरोबर नागरिकांची नस ओळखली. या सगळ्या ज्येष्ठांनी, नागरिकांनी मागणी केली त्यांच्याकडे. आज नाही म्हटलं तरी अनेक महिला ज्येष्ठ, पुरुष ज्येष्ठ यांच्यासाठी अजय चौधरींच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होत आहेत. त्यांच्या हक्काची जागा आपण देऊया ना. जो आमचा मिल कामगार एरिया आहे, मराठी एरिया आहे, त्यांना जो द्यायचाच आहे लोढाना, आणि तो कोण नागपाड्यातली संस्था आहे
तुमच्या एवढे मोठे मोठे टॉवर आहेत, त्या टॉवरमधली 2000 स्क्वेअर फूटची जागा द्या, कोणाला आणून शिकवायचं ते शिकवा. आणि आमच्या वरळीकरांना मधाचं बोट नकोय, नोकऱ्या देतो, नोकऱ्या द्या. तुमची म्हणणं आहे ना, तुमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक पीएमसी आमच्या नागरिकांना द्या. तुमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये जे सगळं घेऊन जाणारे माथाडी ती आमच्या लोकांना द्या. तिथे देत नाहीत, ते देणार नाहीत. आणि 15,000 12,000च्या पगारावर आमच्या मुलांना लावतील असं जर मधाचं बोट लावत असतील तर आमची मुलं एवढी हुशार आहेत, त्यांना ह्याचं कळतंय. आणि असे तुकडे टाकायचे उगाच कुठलेही आणि खेचून घ्यायचं. लोडाला आमचा या पूर्ण लोअर परळमध्ये हा करिरोड ब्रिज असेल, लोअर परळ ब्रिज असेल, त्याच्या पलीकडचा तो ब्रिज असेल, सगळ्याकडे आम्ही विरोध करणार म्हणजे करणार. कुठल्याच जागेमध्ये आमच्या स्थानिक लोकांना मिळालं पाहिजे आणि त्या स्थानिक लोकांना त्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. बरेच आमच्या बचत गटाचे कार्यक्रम असतात, शिकवायचे असतात. 10x10च्या रूम आहेत, आमच्याकडे सोसायटीना रूम दिलेले नाही. त्यामुळे आम्हाला अशा मोकळ्या जागेत महिलांना आणून आम्हाला बचत गटाच्या माध्यमातून पण ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते पण आम्हाला द्यायचं आहे. त्यामुळे लोडानी आणि प्रशासनाने पण आयुक्तांनी पण आपल्याकडे पद्धत आहे. प्रत्येक वॉर्डला एक खासदार असतो, एक आमदार असतो आणि त्या एका विधानसभेला 6 ते 7 नगरसेवक असतात. त्यांचा उपयोग काय मग? असे बाहेरचे येऊन अतिक्रमण करणार असतील तर या अतिक्रमणाला आम्ही देणार नाही म्हणजे नाही. आणि त्यासाठी 90 वर्षाचा ज्येष्ठ ते 9 वर्षाचा मुलगा या आंदोलनात सामील आहे. मॅडम, ज्या पद्धतीने मंगल प्रभात लोढा यांना मुंबईतली अनेक जागा अशा पद्धतीने दिल्या जातात, नेमकं सत्तेत असल्यामुळे कुठेतरी वरदस्त कोणाचं असल्याचं तुम्हाला काय वाटतं? वरदस्त कोणाचा काय? फडणवीस साहेबांचा, अजून काय पंतप्रधानांचा. एवढा माज येतो कुठून? कोणाच्याही वॉर्डमध्ये घुसायचं आणि मागायचं. आणि नियम आहे का? नियम काय आहे? खासदार असेल, आमदार असेल, तिथले नगरसेवक असतील, त्यांच्या मतदारसंघातलं त्यांना विचारविनिमय करू दे, त्यांना ठरवू दे. कोण कुठून उठून मागू नाही शकत. परंपरा आहे, नियम आहे. आता सगळ्याची पायामल्ली करणार असतील तर आमचा कडाडून तुम्ही आलात, अनेक ठिकाणी तुम्ही इमारती बांधलात, कितीतरी घोळ आहेत. या आमच्या नामजोशी शाळेच्या मिलच्या जागा रस्ता दिला नाही, मिलची जागा हडपली आहे. हे सगळे घोळ तुमच्या आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे आमच्या नादाला लागायचं नाही. सत्तेत असलात तरी सत्ताही अंगार यायला देणार नाही. आम्ही आमच्याच जागेत आमच्या लोकांसाठी आम्ही करणार. मुंबई महापालिकेने अनेक सत्ताधारी पक्षांना निधी दिलेला आहे, ज्यामध्ये 2 कोटी ते 20 कोटी रुपये निधी आहेत. परंतु विरोधी बाकावर बसलेल्या नगरसेवकांना फक्त 25 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. कसं पाहते? कारण अनेक वर्षापासून नाही, तो तर नीचपणा हा केंद्रापासून चालू झालेला आहे. आजही महाराष्ट्रातल्या आमदारांना मागच्या 3 वर्षात तर निधीच नाही दिला. म्हणजे त्या मतदारसंघातल्या लोकांवर तो अन्याय आहे. एक तर त्या सगळ्यांना जसं म्हणतात ना, आम्ही गुडघ्यावर आणू. अरे तुम्ही आम्हाला गुडघ्यावर काय आणता? आम्ही तुम्हाला उतानं पाडू.